नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी परिचित असलेल्या एपेक्स अकॅडमी विटा येथे इयत्ता 11वीच्या नवागत विद्यार्थ्यांचा फ्रेशर्स कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील अध्यक्षस्थानी होते, तर IIT कानपूरचे मुकेश यदुवंशी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील साहेब व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वागत गीताने झाले। अकॅडमीचे इन्चार्ज SL पाटील यांनी प्रास्ताविकातून अकॅडमीच्या अल्पावधीतील प्रगतीचा आढावा घेतलाय। यावेळी धनश्री जाधव, अवंतिका भंडारे, जान्हवी गारळे, श्लोक सूर्यवंशी व विराज होगले यांनी अकॅडमीविषयी मनोगत व्यक्त केले। सर्व नवागत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट वैभव पाटील म्हणाले, एपेक्स अकॅडमी सुरू करण्यामागे नफा कमवणे हा उद्देश नसून सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हा हेतू आहे। कोटा येथील तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि गव्हर्नमेंट कॉलेज मिळवून पालकांची स्वप्ने पूर्ण करावीत। मुकेश यदुवंशी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षकांवर विश्वास ठेवून सातत्याने अभ्यास करण्याचा सल्ला दिलाय। कार्यकारी संचालक PT पाटील यांनी अकॅडमीतील अत्याधुनिक सुविधा, हॉस्टेल व मेसचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले। यंदा JEE, नीट व CET मध्ये चांगला निकाल लागलाय असा विश्वास कोऑर्डिनेटर शैलेंद्र कुमार यांनी व्यक्त केलाय। या कार्यक्रमाचे नियोजन 12वीच्या विद्यार्थ्यांनी केले। सूत्रसंचालन वेदिका फडतरे, श्रावणी जाधव व ईश्वरी तळेकर यांनी केले, तर आभार ईश्वरी तळेकर यांनी मानलेत। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा।